वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी. देवाधीनं जगत सर्व देवाधीनां जगत सर्व मंत्रांधीनांचं दैवत मंत्रांधीनांचं दैवत ते मंत्र ब्राह्मणांधीनं ब्राह्मण मम देवता. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला करुणाकरा दयाला. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन भाविका ऐका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. मुखम करोति वाचालं पंगुलंघयन्तं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्. ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग आणि यातील श्लोक क्रमांक 23. या 23व्या श्लोकामधून आपल्याला ओळी क्रमांक 346 पर्यंत आपण आलो. ये पेन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धायान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम्. भगवंत सांगतो की जे जे दुसऱ्या देवतांचे भक्त आहेत असे भक्त आहेत की ते श्रद्धेने माझं पूजन न करता ज्या ज्या देवता आहेत त्या सर्व देवतांची पूजा करतात. आणि हे कुंतीपुत्रा ते माझेच भजन करतात परंतु ते अज्ञानाने करतात. बघा अज्ञानाची भक्ती एका वाक्यामध्ये ज्ञानवरा सांगतात अज्ञानाची भक्ती इच्छिती धनसंपत्ती तयांच्या चित्ती बोध कैसा. अज्ञानाची भक्ती आहे आणि अज्ञानाची भक्ती काय करतात धन पाहिजे संपत्ती पाहिजे ज्या ज्या इच्छा असतील त्या देवाने सर्व पूर्ण कराव्या माझ्या. कारण देवाने आपल्याला जन्माला घालून बरं का आपल्याला जन्माला घालून आपल्यावर उपकार केलेत. असं प्रत्येक माणूस भक्ती करतो देवाकडे काय करतो लोटांगण काय घालतो कशासाठी तर इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून. बाकी देव नको सांगतात म्हणून तुकोबारा सांगतात देव घ्या कोणी देव घ्या पण देव न लगे साठवणाचे रुजले जागे. ज्या ठिकाणी भगवंताला साठवायला पाहिजे ते भगवंताला न साठवता या देवतांकडे जातात आणि देवतांकडं जशी जी अपेक्षा असेल जी इच्छा असेल त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस भक्ती करतो. म्हणून कामनेची भक्ती इच्छिती धनसंपत्ती. कामनेची भक्ती नको आहे. निष्काम त्याने भगवंत माझी सेवा करा. त्या देवतांची पूजा केली तरी तिथे मीच आहे पण निष्काम त्याने व्हायला पाहिजे. माणूस कामिक भक्ती करतो आणि तिथे सगळं काय होतं भक्ती मार्ग चुकीचा होता. आता अनेक पंथ आहेत अनेक पंथामध्ये अनेक लोक जातात आणि कशासाठी जातात तर इच्छापूर्तीसाठी जातात. म्हणून काय ठिकाणी गणपती आहेत बघा इच्छापूर्ती गणपती. आता मला सांगा गणपती इच्छापूर्ती बघा म्हणजे इच्छा पूर्ण करतो म्हणून गणपती आणला हो. असे अनेक लोकांचे अनेक विचार आहेत. म्हणून ते भक्त मातेने ते जे कल्पनेबाहेरनं निघते कल्पित फल पावते अंतवत. ऐसे जे भजन ते संसाराचे साधन
ज्ञानोबा सांगतात ते संसारच येतो, प्रपंच आणि संसार. आयसे जे भजन ते संसाराचे साधन. म्हणजे माणूस काय करतो, प्रपंचच करत बसलाय. किंबहुना आयसे जे भजन ते संसाराचे साधन. येर फल होतो स्वप्न नाव भरी दिसे. फलाची इच्छा करतो स्वप्नासारखा, जसं स्वप्नात आपल्याला सगळं दिसतं. मग खरं आहे का ते? तसं आपण देवाकडनं किती फळ मागितलं तरी सगळं जाणार आहे. सगळंच जाणार आहे. हा देह पण जाणार आहे, सगळं जाणार, इथे काही राहणार नाही. मग इथं आपलं काहीच नाही की नाही. मग हे कोणाचं आहे? हे सगळं देवाचं आहे. मग देवाचं आहे तर मग देवाला आपण का, ज्या देवाने संपूर्ण सृष्टी निर्मिती केलेली आहे त्या देवाचं भजन आपल्याला जमलं पाहिजे. आधी अनादी काळचं भजन आहे. जे का आता सृष्टी निर्माण केलेली नाही. सृष्टी निर्माण करता तो सृष्टीपूर्वी होता, मग त्याची सत्ता निर्माण झालेली की नाही. सृष्टी निर्माण करणारा जो आहे, या ब्रह्म विष्णू महेशाला ज्याने निर्माण केलं तो कोणीतरी देव वेगळाच आहे. आणि त्या देवाचं आपल्याला भजन आपले संतांनी दिलेलं आपल्याला, म्हणजे ज्यातून सृष्टीची निर्मिती झालेली तो भजन आपल्याला जमलं पाहिजे. आणि म्हणून तो काय सांगतात की सगळे माझी भक्ती करतात पण अज्ञानाने करतात. काय सांगितलं आहे? सगळे लोक भक्ती मार्गामध्ये आहेत पण सांगतात माझेच अज्ञानाने पूजन करतात. अज्ञानाने, कारण त्यांच्याकडे काहीतरी अपेक्षा आहे, मला काहीतरी मिळावं. आणि बरेचसे माणसं अशी आहेत की गुरु कशासाठी करतात, तर देवाने आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, गुरुने आपल्याला काहीतरी द्यायला पाहिजे, आपल्या इच्छा पूर्ण करायला पाहिजे, आपल्या प्रपंचातल्या ज्या अडचणी त्या दूर व्हायला पाहिजे. एवढ्यासाठी माणूस गुरुला शरण जातो, भगवंताला शरण जातो. पण निष्काम सेवा कोणीच करत नाही. कामनेने फल जोडे निष्काम भजनी भगवंत जोडे. कामनेने फल जोडतो, कामना केली तर तुम्हाला फल मिळेल, पण निष्काम भजनी भगवंत जोडे. आणि एकदा भगवंत मिळाला मग तुम्हाला काय मिळालं तर शिल्लक राहिलं का? सगळंच मिळालं तुम्हाला. एक देव तुमच्या हातात आला, तू हरियाला हाता, मग काय भय चिंता. झाला सफल व्यापार. तुकोबारा सांगतात माझा व्यापार सफल झाला कारण मला देव भेटला. हो, तर तुम्हालाही तसा देव भेटला पाहिजे. आदी अनादी काळचा संप्रदाय आहे, त्या संप्रदायामध्ये हे सगळं आपल्याला शिकवण दिली जाते आणि त्या संप्रदायामध्ये आपण जोडले गेलो पाहिजे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुर्श्लोकी चारी भागवता. असं आपल्याला ते ज्ञान आपल्याला श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी दिलेलं आपल्याला, पांडुरंग देवीचे बाबा. आणि त्या ज्ञानातून हे ज्ञान प्राप्त होतं आपल्याला. आता बघा पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, हे नव्हती का एकाची बीजाचे, परी पाणी घेणे हे मुळाचे ते मुळींचं घेते. ज्ञानोबा सांगतात की सगळे झाडाची पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, फांद्या आहेत, पण त्यांना पाणी घालतो का माणूस? नाही, मुळाला घातलं पाहिजे. तसं भगवंत सांगतो मूळचा मीच आहे, सगळीकडे मीच भरलेला आहे, सगळीकडे मी भरलेला आहे. तुम्ही यज्ञ केला तरी ते मलाच पोचतो. कुठल्याही देवांची पूजा केली देवतांची तरी ते माझ्यापर्यंत येतो. पण तुम्ही काय करता तो भाव ठेवत नाही. भगवंत व्यापक समजत नाही. मी व्यापक भरलेला आहे, जळी स्थळी काष्टी हृदयी पाशाने सगळीकडे मीच भरलेला आहे. अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाऊ असे, परी प्राणी याचे दैव कसे माते न देखती. बघा, मलाच बघत नाही हो. संपूर्ण सृष्टीची रचना करून तो वेगळा आहे, पण तिथपर्यंत माणूस जात नाही आणि त्याची पूजा करता यायला पाहिजे. व्यापक देव निर्गुण आहे, निराकार आहे, व्यापक आहे, पण अज्ञानाने ते माझीच पूजा करतात. पण त्याने सांगितले मला जाणून पूजा करा. का जाणून पूजा करा? तर पुढची ओळी काय सांगते आहे का 10 इंद्रिया हाती, ये जरी एकेची देहेची होती, आणि ये सेविले विषय जाती एकाची ठाई. 5 ज्ञानेंद्रिय आहे आणि 5 कर्मेंद्रिय आहेत माणसाला. काय 10 ही इंद्रिय आहे ती, पण ती एकाच ठिकाणी काय आहेत? त्या कुठल्याही इंद्रियामध्ये आपण भोग घेतला तर एका अंतःकरणामध्ये जातो. अंतःकरणामध्ये आपल्याला शांती मिळतो, डोळ्याने सुख मिळतो आपल्याला. बघा, कानाने सुख मिळतो, नाकाने श्वास घेतला तर तोंडाने खाला तरी आपल्याला सुख मिळतो.
10 इंद्रियामधून आपल्याला सुख मिळतो, पण तो एका अंतःकरणात जातो, एका देहाच्या ठिकाणी जातो. कुठे जातो? एका देहाच्या ठिकाणी जातो. का 10 इंद्रिया हाती जरी ये जरी एकेची देहेची होती, आणि इही सेविले विषय जाती एकेची ठाई. एका ठिकाणी जातो अंतःकरणामध्ये. काहीही केलं तरी एका अंतःकरणाला ते काय करतो? तृप्त करतो माणसाच्या. पण पुढे जाऊन काय सांगतात ऐका, तरी करुणी रससोयी बरवी, कानी सेवी भरा कानी केवी भरावी, फुले आणूनी बांधावी डोळा केवी. काय सांगतात? तरी करुणी रस सेवी कानी केवी भरावी. चांगल्या प्रकारचं अन्न आपण तयार केलं, आपण चांगल्या प्रकारचं जेवण तयार केलं, रससोयी बरवी, उत्तम प्रकारचं आपण जेवण तयार केलं, आणि ते आपण कानामध्ये घातलं, चालेल का? नाही ना. कानामध्ये घातलं तर काय होईल? अजून वाईट परिणाम होईल. ज्ञानोबारानं काय सांगायचं, की तुम्ही काहीही सेवा केली तरी ते एका ठिकाणी एका परमात्म्याला जाऊन पोचतो. पण तरी पण ज्ञानोबा सांगतात आपल्याला शहाणे करण्यासाठी. का? तर तुम्ही त्या देवतांची, म्हणजे तुम्ही काय करता, की तुम्ही मला मर्यादित समजता, हो, परिच्छिन्न समजता. मी तर व्यापक आहे, आणि व्यापकाला जाण्यासाठी भक्ती आहे. लक्षात घ्या. फक्त मंदिरातच देव नाही आहे. देव मंदिरातच आहे का फक्त? नाही, हो, सगळीकडे भरलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सावध करण्यासाठी फक्त मंदिरातल्या देवाची पूजा करता 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 आपल्याला व्यापकतेला न्यायचा प्रयत्न केला आहे ज्ञानोबारांनी. कारण बाकी बघा काय लिहिलं त्याच्यामध्ये, की ना तुडे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. परमात्मा दिसत नाही म्हणून प्रतिमा करायची, पण प्रतिमाच देव असं नाही. देव तर व्यापक आहे. देव कसा आहे? व्यापक आहे. परमात्मा व्यापक आहे, आणि त्या व्यापकतेला जाण्यासाठी आपल्याला ही उदाहरणं दिल्यात. तरी करुणी रससोयी बरी कानी केवी भरावे. चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं अन्न केलं तर ते तोंडामध्येच घालायला पाहिजे आपल्याला. जर आपण कानात घातलं तर कान फुटतील ना, हो, वाईट परिणाम होईल ना आपल्याला. फुले आणूनी बांधावी डोळा केवी. आणि फुलं आहेत, त्या फुलांचा वास आपण नाकानेच घ्यायला पाहिजे. आपण जर ती डोळ्यात घातली, डोळ्याला बांधली, जमेल का? उलटं सुलटं काम करून जमणार नाही. आपल्याला सावध केलं आहे, आणि म्हणून मुळालाच पाणी घातलं पाहिजे. मूळ म्हणजे काय? मूळ म्हणजे काय? मुख्य महाविष्णू मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. संप्रदाय फल तेथून या. त्या मूळ संप्रदायाला आपल्याला जावं लागेल. आपण मनुष्य देहाला आलोय, तर संप्रदाय आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. किंवा पाहता आपले मूळ स्थान सहजचे उडे अज्ञान, या नाव बोलीजे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान त्याला म्हणतात, की आपल्याला त्या मुळाकडे जायला पाहिजे. म्हणजे आपली भक्ती मुळाकडे, म्हणजे त्या ओंकार तत्वाकडे जायला पाहिजे, त्या प्रणवाकडे जायला पाहिजे. जर प्रणव आपल्या जीवनामध्ये, आपल्याला प्रणवाचा अनुभव आला नाही, आपल्याला चैतन्याचा अनुभव आला नाही, आपल्याला प्रकाश स्वरूपाचा अनुभव आला नाही, तर आपल्याला आनंद स्वरूपाचा अनुभव आला नाही, तर आपली भक्ती गेली बरं का. कारण भक्ती मूळ भक्तीचं काय आहे, तर परमात्मा चैतन्य स्वरूप आहे, आणि त्या चैतन्यापर्यंत जाणं म्हणजे भक्ती आहे. आणि त्या चैतन्याची आपल्याला अनुभूती नसेल ना, आपण सगळ्या देवाची सगळ्या मूर्त्यांचीच पूजा करत बसलो. त्या मूर्तीमध्ये पण ते आहे, त्या मंदिरातल्या मूर्तीमध्ये पण तेच चैतन्य भरलेलं आहे, आणि तेच चैतन्य आपल्याजवळ आहे. मग त्याच्यामध्ये चैतन्य आहे. ती मूर्ती दगडाची आहे, आणि ही मूर्ती प्रत्यक्ष भगवंताने घडवलेली आहे, आणि तो भगवंत आपल्या आतमध्ये आहे, आणि आपल्याला त्याची ओळख नाही. जमेल का? भगवंताने ही मूर्ती तयार केली, एवढा मोठा देह आपल्याला दिलाय, आणि त्या देहामध्ये येऊन तो सगळं कार्य करतो. आपल्याकडनं कार्य करून घेणारा तोच आहे, भगवंतच आहे, आणि आपल्याला त्याची ओळख नसेल. जमेल का? याच्यासाठी आपल्याला उदाहरण दिलं बरं का ज्ञानोबारांनी. समजून घ्या, तुमच्या आतमध्ये परमात्मा बसलेला तो तुमचं सगळं कार्य करून घेतो. त्याने उडी टाकली तर मग त्याची ओळख कोण करून घेणार आहे? मग त्याची ओळख करून देण्यासाठी आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे.
बाकी मंदिरातल्या मूर्त्यांची पूजा करणं, याच्यासाठी आपल्याला गुरु कशाला पाहिजे? आपल्याला दिसतात मूर्त्या, जायचं फुलं घेऊन, तुळशीपात्र घेऊन जायचं, बेलपात्र घेऊन जायचं आणि पूजा करून यायचं. मग त्याच्यासाठी गुरु कशाला पाहिजे आपल्याला? मग त्याच्यासाठी शास्त्र लिहायची गरज आहे का? ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी कशासाठी लिहिली? मंदिरातल्या मूर्त्यांची पूजा करण्यासाठी ना? अजिबात नाही बरं का. तो परमात्मा तुमच्या आतमध्ये आहे. त्या मूर्तीची पूजा करता करता सगुणाची पूजा करता सगुणाचे आधारे, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. बघा, सगुणाचा आधार घ्यायला सांगितलं तुम्हाला. सगुणाचा आधार घ्या आणि निर्गुणापर्यंत जा. कारण आपण तिथंच थांबलो तर मग आपली फसगत होईल. थांबू नका तिथे. ते करू नका असा विरोध पण नाही बरं का. ते करायलाच लागेल तुम्हाला, कारण दुसरा उपाय काय नाही. उपाय एक भगवत भक्ती. जरी ठाके ना विरक्ती तर यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे. आपल्या भावासारखा देव पूजावा. जसा आपला भाव असेल तसा देव पूजाचा. आपल्या भावासारखा मनी देव पूजावा ध्यानी. आपल्याला जसं जमेल तसं आपण देवाची पूजा करायची. पण ते पूजा करता करता आपल्याकडं असलेला जो आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाला आपल्याला जागृत करावं लागेल. त्यासाठी गुरुला शरण जावं लागेल. परत परत उदाहरण देतो की काय करायचा? नामदेवात प्रत्यक्ष देवाच्या जवळ बसून एकत्र जेवायचे, पण तरी पण गुरु करावं लागला त्याला. देव दिसायचा, देव कीर्तनामध्ये नाचायचा. नवे नवे नामदेवरायाचं कीर्तन ऐकण्यासाठी नामदेवराय मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करायला लागला. देवाला एवढी आवड त्याच्या कीर्तनाची का देवाला स्वतःचा नामदेवरायाचा चेहरा बघण्यासाठी देवाला प्रत्यक्ष मंदिर फिरवावं लागलं नामदेवरायांकडं. एवढी भक्ती असताना नामदेवराला देव सांगता, अरे नाम्या वेळा झालास का तू? गुरुला शरण जा. गुरुला शरण गेल्याशिवाय देवाची प्राप्ती नाही आहे. म्हणून प्रत्येकाने जाणून घ्या. जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान. त्या वेगळ्या ज्ञान सर्व काही. बाकी सगळं अज्ञान सांगतात. निर्गुण परमात्मा तुम्हाला जमला पाहिजे. निर्गुण परमात्मा भेटला पाहिजे. आणि जर आपण सगुणाचीच भक्ती करत बसलो तर पुढे आपली फसगत आहे. मग करू नये का? करायचं. करता 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 आपल्याला तिथे जायला मिळेल. आणि म्हणून काय लिहिले का 10 इंद्रिया हाती ये जरी एकेची देहाती होते आणि हे सेविले विषय जाती एकाची ठाई. कुठलाही तुम्ही विषय सेवन केला तरी तो एका ठिकाणी अंतःकरणाकडे जाणार आहे. आणि म्हणून तेथे रसू तो मुखेची सेवावा. तेथे रसू तो मुखेची सेवावा. रस आहे तो, जे अन्न आहे ते तुम्हाला तोंडाने घ्यावं लागेल. आणि परिमली तो घ्राणेची घ्यावा. आणि परिमल असेल तर तुम्हाला नाकानेच सेवन करावं लागेल. उलटा सुलटा करून जमणार नाही बरं का. अनेक देवतांची पूजा केली आपण तरी त्या देवता कशा आहेत? त्या प्रत्येक देवाकडे एक स्वतंत्र शक्ती, पण ती परिच्छिन्न शक्ती आहे, व्यापक नाही आहे. भगवंत म्हणतो मीच त्यांना तेवढी शक्ती दिलेली आहे. त्यांना परिच्छिन्न तेवढी शक्ती दिलेली आहे. ज्या ज्या देवता आहेत त्या देवतांना. कानाची देवता काय? दिशा ही कानाची देवता आहे. नंतर कान बरं का, कानाची देवता बघा. वायू आपल्या अंगाला वायूचा स्पर्श होतो बघा, तेव्हा आपल्याला माहीत पडतं वायू आला म्हणून. आणि आपल्या डोळ्यामध्ये आपल्याला तेच आहे, त्याच्यामुळे आपल्याला रूप बघता येतो. रूपाची पाहणी आपल्याला करता येतो. आपल्याला रूप दिसतो, एकामेकाला बघतो, सौंदर्य बघतो, सिनरी बघतो आपण. का तर ते डोळ्यामध्ये तेच आहे म्हणून. आणि आपल्या रस इंद्रिया, जनेंद्रिया यांना जी आपल्याला जो स्वाद मिळतो तो जल देवता आहे म्हणून मिळतो आपल्याला. तसंच पृथ्वी जी आहे ती सर्व प्राणेंद्रिय जे आपले प्राण इंद्रिय आहेत, इंद्रिय आहेत जे आपल्याला. म्हणजे सांगायचं काय त्यांना की प्रत्येक ठिकाणी देवता जरी वेगळ्या असल्या तरी जिथलं तिथंच जायला पाहिजे.
आपण जे काय अन्न खातो ते तोंडातच जायला पाहिजे, डोळ्यानेच बघता यायला पाहिजे, कानानेच ऐकलं पाहिजे. आपण उलटा सुलटा करून आपल्याला जमणार नाही. म्हणून तिथं काय, तिथं रसू तो मुखेची सेवावा, परिमल तो घराणेची द्यावा, तैसा मी तो या जावा मीच म्हणून ये. म्हणून याचप्रमाणे माझी पूजा करणे ती माझ्या भावना करूनच केली पाहिजे. भगवंत म्हणतो तुम्हाला माझी पूजा करायचं असेल तर मी तुमच्या हृदयामध्ये आहे असा भाव ठेवूनच पूजा करायला लागेल तुम्हाला. नाही तर लोक काय करतात, पूजा करतात पण भगवंताकडून काहीतरी मागतात हो, म्हणजे इच्छा मागतात, काय करतात, कामना करतात. आणि निष्काम सेवा व्हायला पाहिजे, कारण सगळं सेवन करणारा तो भगवंत आतमध्ये आहे. तो भगवंत आतमध्ये म्हणून आपण डोळ्याने बघू शकतो, तो भगवंत आपल्या म्हणून कानाने ऐकू शकतो, तो भगवंत आपल्यात आपण काय करतो, नाकाने आपण घ्राणी इंद्रियाने आपण सुवास घेऊ शकतो. आपल्याला कळतं चांगलं का वाईट परिमल आहे तो. मग सगळ्या गोष्टी भगवंतालाच जाऊन पोचतात. पण मनुष्य काय करतो, मनुष्य प्रत्येक कर्मामागे, प्रत्येक झालेल्या गोष्टी मागे काय करतो, अपेक्षा ठेवतो, इच्छा ठेवतो. आणि त्याच्यामुळं भगवंत म्हणतो ते माझ्यापर्यंत येत नाही, कारण मी तुम्हाला नरदेह फुकट दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचं मोल न घेताना भगवंताने आपल्याला नरदेह दिलेला आहे. तसं तुम्ही पण काय करायला पाहिजे, तुमची भक्ती पण कशी व्हायला पाहिजे, निष्काम व्हायला पाहिजे. मग निष्काम बुद्धीची या भजना त्रैलोक्या नाही तुलना, त्रिलोकामध्ये तुलना होऊ शकत नाही निष्काम भजनाची. निष्काम बुद्धीच्या भजना त्रैलोक्या नाही तुलना. म्हणून एखादा म्हणून तुकोबारा, ज्ञानोबारा, नाथबाबा निष्कामतेने सेवा केली, मग त्यांची महती जी आहे ती तिन्ही लोकांमध्ये काय प्रसिद्ध झाली. बरेचसे लोक आले, बरेचसे लोक भक्ती करतात, मग त्यांचं कोणी नाव काय घेत नाही किंवा ते प्रसिद्ध का होत नाही, कारण ते सगळे जे आत्तापर्यंत जे साधू, बरेच काही साधू आता आहेत, पण ते काय करतात, कामिक भक्ती करतात हो. माझा आश्रम मोठा व्हावा, माझे साधक वाढावे, म्हणजे अपेक्षा आहे त्यांना. भगवंत म्हणतो मीच सगळ्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो, पण तुम्ही माझी सेवा करा, माझं नामस्मरण करा. मीच सगळीकडे व्यापक आहे, तो परमात्मा माझ्या आतमध्ये आहे आणि तोच माझ्याकडनं कार्य करून घेतो, असा तुमचा भाव व्हायला पाहिजे. हे मदची पासून झाले परंतु म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. ज्ञानोबाला सांगतात बघा, हे मदची पासून झाले परी म्या नाही केले. भक्ताचा भाव कसा व्हायला पाहिजे, हे मदची पासून झाले, हे माझ्याकडून झालं पण मी नाही, परी म्या नाही केले. माझ्याकडून झालं म्हणजे माझ्याकडून करणारा कोणीतरी करता एक भगवंत, त्या भगवंताने माझ्याकडनं करून घेतलं, असा तुमचा भाव व्हायला पाहिजे. हे मदची पासून झाले परंतु म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. तो सुटला हो, या प्रपंचातून सुटला तो, पण असा भाव ठेवतच नाही जो मी केलं, माझी प्रॉपर्टी, माझं सगळं, माझा बंगला, माझी इस्टेट, माझी मुलं बालं, माझी बायको, माझा नवरा, हे सगळं काय माझं आणि भ्रांतीचं ओझं. भ्रांत आपली काय आपण करतो नाही, करणारा सकळ करणे जगदीशाचे, कवित्व काय माणसाचे, ऐसे अप्रमाण बोलण्याचे काय वेचे. सकळ करणे जगदीशाचे, सगळं करणारा, जगाला चालवणारा ईश्वर, म्हणून त्याला नाव जगदीश्वर. सर्व जगाला चालवतो तो, म्हणून त्याचं नाव काय, जगदीश. जगाला चालवणारा ईश्वर आहे आणि तो ईश्वर सगळ्यांना चालवतो. सकळ करणे जगदीशाचे, कवित्व काय मानवाचे. मनुष्य काय बडबड करतो, मी केलं, अरे तो सगळा करून घेणारा तो आहे तुझ्याकडे. आणि त्याची जाणीव होण्यासाठी या सगळ्या आपल्याला उभ्या दिलेल्या आहेत ज्ञानोबाराकडे. व्यापक ज्ञानावर का नाही, व्यापकतेला नेण्यासाठी या ग्रंथ जे काय ते व्यापकतेला नेण्यासाठी आहेत. या छोट्या छोट्या पूजा अर्चा करून अशातलं त्या कधी कोणी विरोध केलेला नाही. कुठल्या संत तुम्ही करा, पण करता 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 आपल्याला त्या व्यापकतेकडे नेतात संत. आणि व्यापकता येणं म्हणजे भक्ती आहे. आणि जर एखाद्या भक्ताकडे, एखाद्या साधकाकडे व्यापकता आली नाही तर मग त्याला परत
जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकावं लागेल. त्यासाठी उदाहरण दिलं की नाही? नाथबाबांनी उदाहरण दिलं आहे, ज्ञानोबांनी उदाहरण दिलं आहे. लवण जैसे, एखादा लवण आहे, लवण म्हणजे मीठ. जेव्हा समुद्री लवण न पडे मग ते अल्प वेगळे आवडे, मग ते होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. जेव्हा समुद्री लवण न पडे, समुद्रातून आलाय मीठ, काठाला आलाय, वेगळा झालाय, पण तो परत जोपर्यंत समुद्रात जात नाही तोपर्यंत तो मीठ आहे. आणि तो मीठ कुठे जातो? मग कडेला आल्यानंतर जर तो परत समुद्रात गेला नाही तर तो जातो कुठे? आपल्या पोटात. पोटात म्हणजे नरकात जातो. तसं आपण त्या आत्मतत्वातून आलोय. आणि जर आपण परत त्या भगवंताला आपण भेटलो नाही, त्या भगवंताच्या आत्मतत्वातून आपण आलोय, आणि त्या आत्मतत्वामध्ये आपण जर आत्म्याची भक्ती केली नाही, आणि आत्म्याची भक्ती करता करता परत आपण आत्मसमर्पण केलं नाही त्या भगवंताला, तर जसा तो मीठ नरकात गेला, पोटात गेला की नाही मीठ, तसं आपल्याला नरकात जावं लागेल. म्हणून सांगतात ज्ञानोबा, जो समुद्री लवण न पडे, मग ते अल्प वेगळे आवडे, मग ते होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. तैसे संकल्पने काढले, जयाचे मनाचे चैतन्य झाले, एक दिवशी परे व्यापले लोकत्रय. तैसे संकल्पने काढले. आपल्या संकल्प विकल्प टाकून द्या. आपल्याकडे संकल्प विकल्प आहेत ते आपल्या जन्माला घालतात. हो, परी ते माते नेणती. काय लिहिले? परी ते भक्त माते नेणती, जे कल्पने बाहेर न निघते. म्हणून कल्पित फल पावते अंतवत, आयशे जे भजन ते संसाराचे साधन, येर फल भोगतो नाव भरी दिसे. येर फल भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. ज्ञानोबा सांगतात 7व्या अध्यायामध्ये. काय सांगतात? परी ते भक्त माते नेणती, जी कल्पने बाहेर न निघती. आपण कल्पनेच्या देवतांची पूजा करतो. हे आपल्या कल्पनेतून निघालेले देव आहेत, कारण देव एकच आहे. देव काय आहे? अनेक आहेत का देव? देव एकच आहे. पण हे आपण आपल्या कल्पनेतून निर्माण केलेले आहेत देव. म्हणून कल्पना अविद्या, त्याने झाला जीव. कल्पना हीच अविद्या आहे. कल्पना हाच अज्ञान आहे. कल्पनेचे देव पूजणे हाच अज्ञान आहे. मग ते पूजायचे नाही का? पूजा करता करता तुम्हाला तो मार्ग मिळेल. म्हणून तो एवढी शास्त्र लिहिल्यात. कशासाठी लिहिल्यात? तुमचा भ्रम घालवण्यासाठी लिहिल्यात. आणि आपला भ्रमच जात नसेल अजून, आणि तो भ्रम कशाने जातो? तर एका नामातून. म्हणून नामरूपी जडले ज्याचे चित्त, त्याचा दास मी अंकित. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. भगवंत म्हणतो मी त्याची दास्य भक्ती करेन, पण नामरूपी चित्त जडलं पाहिजे. प्रत्येक साधकाचं नाम चित्त, चित्तामध्ये ते जायला पाहिजे. काही चित्ती प्रगडे चैतन्य घना. चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर आहे, आणि त्या ईश्वराला प्रगट करणं म्हणजे ज्ञान आहे. ते भक्त माते नेणती, जे कल्पने बाहेर न निघती. म्हणून कल्पित फल पावते अंतवत. जशी कल्पना करत तसं फल आहे. आणि कोणतीच कल्पना नसेल आपल्याकडं, तर आपणच परब्रह्म. प्रत्येक जीव हा ईश्वर आहे, पण ती कल्पना टाकली पाहिजे. बघा, मी कल्पनेवर बराच बोललो, तुम्ही पण लक्षात घ्या. हे कल्पनेचे देव आहे सगळे आपण केले ते. म्हणून मानत जावे मुळाकडे. मुळाकडे जायला पाहिजे. आणि मूळ आपलं काय? तर ओंकार स्वरूप आहे. आणि त्या ओंकार स्वरूपातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. तुमची आमची निर्मिती पण ओंकार स्वरूपातून झालेली आहे, त्या प्रणवातून झालेली आहे. आणि म्हणून प्रणव एक नाम, एकाक्षर ब्रह्म जाणं. एकाक्षर एकच आहे, एकाक्षर ब्रह्म आहे ते. आणि त्या ब्रह्मापर्यंत जाणं म्हणजे भक्ती आहे. हा, म्हणून काय लिहिलं आहे? ते तर रसू तो मुखेची सेवा वा. मुखानेच आपल्याला रसाचं सेवन करायचं आहे. आणि परिमले तो घ्राणेची द्यावा. नाकानेच आपल्याला काय करायचं? नाकानेच आपल्याला श्वास घेऊन आपल्याला हुंगायचं ते जे असेल ते. तैसा मी तो यजावा मीच म्हणून. तसा तुम्ही मला, मीच तुमच्या आतमध्ये, मीच तुमचा परमात्मा आहे, मी एकमेव आहे, असा जर तुमचा भाव झाला तर देव दुरी नाही तयाला. लांब नाहीच आहे देव. देव तुमच्याजवळच आहे. नवे तुम्हीच देव आहात. पण तसा भाव आपला झाला पाहिजे. ध्यानाला बसताना आपणच परब्रह्म असा भाव जर धरला तर तिथल्या तिथं तुम्हाला स्थिती मिळेल. नाही तर देव वेगळा ना मी वेगळा, हे गणित, हे सूत्र कुठं जमत नाही. बरं का, हे सूत्र कुठं जमत नाही. मी वेगळा ना देव वेगळा, हा चुकीचं सूत्र आहे. अहम ब्रह्मास्मी जान,
आणि तू जाण की तूच परब्रह्म आहेस. आणि त्यासाठी सगळी शास्त्र आहेत. आणि हे शास्त्र कोणी सांगत नाही का? कारण त्यांची स्थिती तशी, अंतःकरणाचा भाव तसा नाही. तसा भाव होणं म्हणजे भक्ती आहे. म्हणून भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विनही तो कोण सांगे. बघा, गुज आहे, ते गुज आहे. गुज म्हणजे गुह्य आहे. तपे विन दैवत, आपण तापलं पाहिजे हो. अनेक संकट ज्यावेळेला येतात त्यावेळेला माणूस तापतो. आणि तापल्यानंतर बहु दुःख भोगिले जेणे, तयासित परमार्थ बाणे. अनेक दुःखाचे संकट माणसाला आले तरच माणसाला भक्ती करते. आणि तो भक्ती मार्ग नाही करणार, कोणालाच करणार नाही. आणि भक्ती मार्गासाठी आपल्याला गुरुला शरण कधी जातो माणूस? अनेक प्रसंग आले तर. नाही तर गुरुला शरण जात नाही, मंदिरातल्याच पूजा करत बसतो. करू नये अशातली वार्ता नाही. करा. ते करता करता तुमचा जर आपला पुण्य वाढत गेला तर पुण्य वाढल्यानंतर आपल्याला गुरुची भेट होते. आणि गुरुची भेट झाल्यानंतर गुरु आपल्याजवळ ठेवत नाही, परत देवाजवळ नेतो. आपल्याजवळ ठेवत नाही गुरु, बरं का. ये माते नेमणी भजन, ते गा वायाची गा ज्ञान. म्हणून कर्माचे डोळे ते ज्ञान, ते निर्दोष व्हावे. कर्माचे डोळे ते ज्ञान, निर्दोष. निर्दोष म्हणजे कुठलेच दोष आपल्याकडे पाहिजे नाही. दोषरहित ज्ञान पाहिजे आपल्याकडे. आपल्याकडे अनेक दोष भरलेले आहेत. अगदी अनेक जन्माचे दोष आपल्या अंतःकरणामध्ये भरलेले आहेत. म्हणून आपल्याला ते दिसत नाही. आणि ते बाजूला काढण्याचं जे साधन आहे ते नाम आहे. म्हणून नामाला एवढी किंमत आहे जगामध्ये. हरी आला आता मग काय भाई चिंता, तुका म्हणे हरी काही वरून देवरी. एवढीशी पण शंका तुमच्याकडे राहत नाही. आणि तो व्यापार आपल्याला करायचा झाला सफल व्यापार. तो हरिनामाचा व्यापार आपल्याला सफल करून घ्या. येर माते नेनोनी भजन. भगवंत सांगतो, मला न जाणता जे भजन करतात ते वायाची गा आणि आन. फुकट आहे, काय कामाचं नाही सांगितले. ते वायाची गा आन. म्हणजे ते व्यर्थ, वायाची गा आणि आन. काहीही केलं तरी ते भजन व्यर्थ आहे. म्हणून प्रत्येकाने काय करता की जसं आपण जेवताना बघा, प्रत्येक माणूस जेवताना काय करतो? व्यवस्थित जेवण आहे की नाही बघतो, आधी डोळ्याने बघतो की नाही. कपड्याच्या दुकानात गेलो, कपडे घेताना लगेच घेतो का आपण? नाही ना हो. आपण सगळं काय करतो? पारखतो. सोना घ्यायला गेलं तर पारखतो. सगळ्याकडे आपण पारख आपली. पण भगवंताच्या भक्तीसाठी पारख का नाही? भगवंत म्हणतो, मी आतमध्ये आहे ना, माझीच कोणी ओळख घेत नाही. जवळी जवळी नव्हे अंतरी, परी भेट नाही जन्मभरी. मरेपर्यंत भेट नाही होत जन्म. आतमध्ये भगवंत आहे. पण तो भगवंत प्राप्त करून घेण्यासाठी त्याची सेवा, त्याच्याकडून आपल्याला त्याची सेवा होण्यासाठी, त्या भगवंताची सेवा होण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतो. अनेक जन्माचं पुण्य लागतो. आणि ते पुण्याचा साठा जर आपल्याकडे असेल तर भगवंताचं आपल्याला भजन करता येतो. आणि येर माते नेनोनी भजन, मला न जाणता जे भजन करतात ते वायाची गा ज्ञान. ते वाया, फुकट आहे म्हणतात. ते प्रयत्न, तो तुमची मेहनत, तो तुमचा जन्म, ते तुमची पूजा, तो तुमचा पैसा, तो तुमचा प्रपंच, सगळं जाणार आहे. काही राहणार नाही. सगळं जाणार आहे बरं का, काहीच राहणार नाही. म्हणून माझं एक विना, मी एकच आहे सगळीकडं. माझं एक विना, माझ्या एकाशिवाय कोणालाही जाणणं ते माझं वजन नाही सांगतात. माझं एक विनय त्रय धर्म. कारण आता माते जाणून नेणं तू काय सुखी होशी अर्जुना. आता मला जाणून पण तू न जाणण्यासारखा झालास तर सुख मिळेल का तुला अर्जुना? येर बहु जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी. भजन करतात पण भोगासाठी. आशा तिमिर दृष्टी, विषय अंध झालेत. विषयामध्ये माणूस अंधला झालाय, सांगतात ज्ञानोबा.
येर माते जाणुनी येर ते बहुजोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी. भोगासाठी भजने सगळे. देव मला हे दे, देव मला ते दे, देव मला अमुक दे, प्रॉपर्टी दे, गाडी दे, बंगला दे. येर ते बहुजोडती किरीटी माझ्याकडे येतात अर्जुना सगळे कशासाठी? दयांची भजने भोगासाठी. आशा तिमिर दृष्टी विषय अंध झालेले आहेत. ते विषयामध्ये अडकलेले आहेत. ते आशेमध्ये अडकलेत, ते विषयामध्ये अडकलेत. त्यांना मी प्राप्त होणार नाही सांगतात. येर माते नेणुनी भजन, म्हणून मला जाणून भजन करा. भगवंताला जाणून भजन करावं. आपण सगळ्या गोष्टी प्रपंचातल्या जाणून व्यवस्थित आपण काय करतो, पारखी आपण सगळं आपण पारखून घेतो बरोबर. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी, हांडी भांडी सगळं आपण पारखून घेतो. आणि देवाला आपण पारखून का घेत नाही? आल्या समान गेल्या समान, अंतरीचा अंतरात्मा कचऱ्या समान का? अरे तोच आपला देव आहे आणि त्याला आपण कचरा समजतो का? मग त्याचं पूजन कसं करायचं, त्याचं भजन कसं करायचं, याच्यासाठी गुरुला शरण जायचं आहे. आणि आपण गुरुला शरण कशासाठी जातो? आपल्या प्रपंचातल्या मागण्या. कितीतरी मागण्या असतात. बाबा त्या मंदिरात गेल्यावर ते देवाला वाटत असेल, बाबा आला कशाला समजत नाही मला, एवढी मोठी लिस्ट घेऊन जातो, देवा मला हे दे, देव मला ते दे. अरे देव म्हणतो मी तुझ्या आतमध्ये माझं भजन कर. माझं भजन केलं की तुला सगळ्या तुझ्या मागण्या पूर्ण होतील. कारण सकळ करणे जगदीशाचे. सगळ्या जगाला काय करतो? सगळ्या जगाला तो पोचतो. तुझं मोकालीला ऐसे नव्हे, सकळ जीवांचा करी तो सांभाळ. तुझं मोकालीला ऐसे नव्हे, सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतो. मग आपल्याला टाकेल का तो? पण आपला भाव असला पाहिजे. आपला भाव तसा असला पाहिजे. आणि भावासाठी सगळ्या या गोष्टी शास्त्र आहेत बरं का. भावासाठी. येर माते नेणुनी भजन, ते वायाची गाणन, म्हणून कर्माचे डोळे ते ज्ञान ते निर्दोष व्हावे लागे. बघा, कर्माचे डोळे म्हणजे कर्म आचरण्यासाठी ज्ञान ही दृष्टी आहे. व ते ज्ञान निर्दोष असले पाहिजे. ज्ञानामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसला पाहिजे, असं ज्ञान पाहिजे. आपल्याला प्रपंचाचं ज्ञान आहे, त्याच्यामध्ये दोष आहे. देवतांचं ज्ञान आहे, त्यांच्यामध्ये पण दोष आहे. कारण देवतांना जन्माला कोणी घातले? त्या परमात्म्याने घातलेलं आहे. त्या परब्रह्माने सगळ्या देवतांना निर्माण केलेलं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये पण दोष आहे, त्यांच्यामध्ये परिच्छिन्नता आहे. आणि देवामध्ये व्यापकता आहे, तिथे परिच्छिन्नता नाही. सगळीकडे तोच भरलेला आहे. आणि त्याची आपल्याला ओळख होण्यासाठी आपल्याला हे सगळं शिकायचं बरं का. सगळं आपल्याला गुरुला शरण का जायचं? म्हणून गुरु दाविल्या वाटा, योगने विवेक तीर्थ तटा, धोनी मलकटा बुद्धीचा तेने. बुद्धीवर आलेला मलकट आपल्याला धुता यायला पाहिजे. जर आपली दृष्टी जर निर्दोष असेल तर आपल्याला भगवंताची, आपली दृष्टी सदोष असेल, सदोष दोषासहित आपण दृष्टी असेल तर मग आपल्याला भगवंताचं भजन होत नाही आणि प्रपंच नीट होत नाही. आणि अंतकाली आपल्याला अंतिमती तैशी प्राणी जाणगती, या लागी कृष्णचित्ते अखंड असावा. अखंड आपलं चिंतन विठोबाचं आपल्याकडे असलं पाहिजे. आपले वेळ संपलेले झालेले शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, शरद महाराज आपले गुरुवारी शरद महाराज, गुरुवारी नारायण महाराज, गुरुवारी आपले जय रे बाबा, गुरुवारी प्रकाश महाराज, गुरुवारी बिभीषण महाराज. आपले अनेक या पंथामध्ये असे मोठे मोठे कोण आहेत तर पुरुष बसलेले आहेत आपले आत्मज्ञानी. आणि त्यांच्या पावलावर पाहून आपल्याला पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालावं लागेल. महात्मे आहेत मोठे मोठे, विभूती आपल्याकडे, आणि विभूतींच्या प्रमाणे आपल्याला जावं लागेल. कुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.